नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला प्रथमतः मी आज एक माहिती सांगणार आहे. तर आपण कांदा लागवड केल्यानंतर 05234 खते कधी वापरावी व त्याचा वापरण्याचा फायदा आणि न वापरण्याचा फायदा. तर प्रथमतः मित्रांनो, 05234 हे 0% नायट्रोजन, 52% स्फुरद आणि 34% पोटॅश असणारं खत आहे. तर याचा वापर करताना तुम्ही मित्रांनो, पहिली गोष्ट तुमचा कांदा लागवड 40 दिवसाच्या नंतर किंवा 60 दिवसानंतर तुम्ही याचा वापर करू शकता. आता याचा वापर केला असताना तुम्हाला एक फायदा होईल. जर तुम्ही ड्रिपद्वारे जर याचा वापर करत असाल तर त्याचं तुम्हाला प्रमाण सांगतो. ड्रिपच्याद्वारे तुम्ही याचं प्रमाण वापरू शकता 2 ते 4 किलो एकरी. आणि जर स्प्रेद्वारे द्यायचं असेल तर स्प्रेद्वारे तुम्ही 5 ग्रॅम प्रति लिटरला प्रति लिटरला 5 ग्रॅम वापरू शकता. तर याचा उपयोग असा आहे मित्रांनो, तुमच्या पिकात कांदा लागवड केल्यापासून 40 ते 45 दिवस झाले असतात, त्या टायमाला तुमच्या कांद्याला फुटव्याची व मानेची साईज बनण्याची, त्याचा जो कंद असतो त्याचा साईज बनण्याची गरज असते. तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, 05234चा वापर केल्यानंतर, एक स्प्रे केल्यानंतर चांगल्या प्रकारची साईज बनेल आणि त्याचा फुटवा पण चांगल्या प्रकारे बनेल. दुसरी गोष्ट, याचा उपयोग करत असताना कुठल्याही प्रकारचे कॅल्शियम नायट्रेट, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट व क्षारीय खत, असे कोणत्याही प्रकारचे खत तुम्ही वापरत नाहीत. याचा जर वापर केला तर तुमच्या खताला थोडासा स्क्रॉचिंग वगैरे अशा प्रकारच्या पद्धतीचे तुम्हाला दुरुपयोग जाणवतील. तर त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याची फवारणी करत असाल तर शक्यतो संध्याकाळी किंवा सकाळी याची फवारणी करावी. यामुळे तुमचा एक फायदा होईल, 05234मुळे तुमच्या मुळांची वाढ. आणि दुसरी गोष्ट, मुळांची वाढ झाल्यामुळं जो तुमच्या खालच्या कांद्याचा कंद बनायला सुरुवात होती, तर त्याची वाढ होण्यास आणि दुसरी गोष्ट तो बनण्यास, कलर येण्यास फायदा होतो. यामुळे काय होईल, तुमचा कांदा चांगल्या प्रकारे फुगवला जाईल. दुसरी गोष्ट, त्याची साईज चांगल्या प्रकारची होईल आणि साईज झाल्यानंतर त्या कांद्याला तुमच्या मार्केटमध्ये बी चांगला भाव राहील. तर अशा प्रमाणात जर तुम्ही कांद्याचा 05234चा जर उपयोग केला तर तुमच्या कांद्या पिकासाठी 100% असा रिझल्ट येईल. यासोबत तुम्ही मार्केटमध्ये के अपटेक नावाचे अपटेक भेटते, त्याचा वापर करू शकता. 100% तुम्हाला रिझल्ट